भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी मंगळवारी शिरडोन येथे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्यामध्ये शहराप्रमाणेच ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी सुद्धा प्राधान्यक्रमाने बंद लिफाफ्यातून मते जाणून घेण्यात आली। माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोन चुलत भावांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे। नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। लोकसभा निवडणुकीच्या काळापासूनच पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत। पक्षातील एका गटाची सहानुभूती संग्रामसिंह देशमुख यांच्या बाजूने आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाचं काम करून संजय काका पाटील यांना मदत केल्यानं त्यांच्यावर एक गट पुरता नाराज आहे। संजय काका पाटील यांना विरोध म्हणून पृथ्वीराज बाबा देशमुख यांचं नाव पुढे आणलं आहे। ग्रामीण जिल्हाध्यक्षपद किंवा विधान परिषदेची आमदारकीसाठी पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाचा विचार करावा असं त्यांचं मत आहे। यापूर्वी त्यांच्या काळातच पक्षानं जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये यश मिळवलं अशी त्यांची बाजू सांगितली जात आहे। तर संग्रामसिंह देशमुख यांच्याबाबत जिल्ह्यात असणारे चांगले वातावरण, जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी, संघटन कौशल्य या जोरावर त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात यावं अशी एका गटाची भूमिका आहे। पदवीधर मतदारसंघात त्यांनी घेतलेल्या मतांचाही त्यासाठी हवाला दिला जात आहे। अर्थात पक्षात केवळ देशमुख बंधूंच्या नावाचा विचार झाला नसून मतदानाच्या वेळी विलास काळेवाघ, मिलिंद कोरी या इच्छुकांच्या नावांचीही चर्चा झाली। आजी माजी आमदार, विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा सरचिटणीस, महिला व युवा मोर्चा तसेच मागासवर्गीय मोर्चाचे पदाधिकारी यांनी प्राधान्यक्रमाने पहिली 3 नावं बंद पाकिटातून पक्ष निरीक्षकांच्या हाती सोपवली आहेत। शहर जिल्हा अध्यक्षपदासाठी झालेली रिंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असणारे 2 गट या सर्वांना विचारात घेऊन पक्ष कोणाची निवड करतो याकडे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचं लक्ष आहे। या निवडीवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पक्षाचे विद्यमान आमदार आणि पक्षातील प्रभावी आजी माजी लोकप्रतिनिधी यांचा कसा प्रभाव पडतो आणि कोणाचा शब्द जिल्ह्याच्या बाबतीत अंतिम मानला जातो हेही या निवडीतून स्पष्ट होणार आहे।